अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करा अशी मागणी भाजप आमदार परिणय फुकेंनी केली आहे। अनिल देशमुख यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन दिला होता तो रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी परिणय फुके यांच्याकडून करण्यात आली आहे। अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री राहिलेले आहेत आणि मविया सरकारच्या काळामध्ये ते गृहमंत्री होते, त्यानंतर त्यांना ईडीने अटक केलेली होती, त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि आता ते जामिनावर असताना त्यांनी काही आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यावेळेला आपल्याला दबाव आणला गेला होता आपल्यावर आणि मवियामधील जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते किंवा इतर मंत्री होते त्यांचं नाव घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार परिणय फुके यांनी एक मोठी मागणी केली आहे। अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करा अशी मागणी फुकेंनी केली आहे। तर अनिल देशमुखांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन दिला होता तो कोर्टाने आता रद्द करावा अशी मागणी परिणय फुके यांनी केली आहे। अनिल देशमुख जी हे जे आरोप करतात मागच्या 7-8 दिवसापासून ते नुसतं देवेंद्र फडणवीसजींवर नाही तर या राज्याच्या आणि देशाच्या सरकारांवर करतात आहे, ईडी सीबीआयवर करतात आहे, पण त्यासोबतच या देशाच्या ज्युडिशरीवरही करतात आहे। कारण 12 महिने ते जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा बेल ॲप्लिकेशन केली पण त्यांना बेल मिळाली नाही। आणि आज जे त्यांना मागे जे बेल मिळाली 1 वर्षाआधी 12 महिने ते जेलमध्ये राहिल्यानंतर ती मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली आहे आणि मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली बेल आज जर ते या प्रकारचे फिरतात, आपण निवडणुकीमध्ये बघितलं ते फिरतात आहे। माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल ती मेडिकल ग्राउंड्समध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावं। भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं कूटनीतीचं राजकारण सातत्यानं करत आलेली आहे। एकतर अनिल देशमुखांचाच काही विषय नाही आहे, हे तर क्लिअर कोर्टाने केलेलं आहे। कोणताही तोंडी याच्यावर आरोप करायचा आणि त्याला जेलमध्ये टाकायचं, मग ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाने सुद्धा सुस्पष्टपणे याच्यावर भूमिका मांडलेली आहे। भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोहोचली, त्यांच्याशीच अशा पद्धतीनं राजकारण करणं, कूटनीती करणं मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।